पहिले हा सवय नाही हो. मग त्याच्या घरी वावर यायचं, आपल्या घरी काय बरं काय 4 वाजता उठून स्वयंपाक पाणी करायला लागतं. ए पोरी 9, 9:30, 8 वाजता उठायचं बरं का. समजायला सांगे आता मी किती वाजता उठतो, नाही तर माझ्या घरी येऊन पहा. 12 वाजता 8 नाही तर माय बायको उठते 8:30, 9 वाजता. आणि पहिले लोक का उठायचे? डबा काचा डबा, पहिले लोक का उठायचे? पहिले लोक पीठ हळद मीठ चटणी ते एकातच टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि ते असं 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 करायचं आणि पियाचं आणि कामाला जायचं. मग कवा बी आता ध्यानात राहू द्यायचा किती वाजता उठायचं ते बरं का पोरी. काय ताण घ्यायचा नाही, आपल्याला काय शेण काढायचं उठून. हो ना, पहिले लोक शेण काढायचे ना. हो ना, 4 वाजता उठून मस्त उठायचं, असला साखर तर चहा करायचा नाही तर पियाचा, नसला तर असं बसायचं आमच्यावानी. हा असला साखर तर लय मोठा चहा करायचा 3-4 दिवसाचा. असला जर साखऱ्या तर 3-4 दिवसाचा चहा करायचा आणि तोच असं बराबर ठेवून द्यायचा. आपल्या घरी तर फ्रीज नाही, थंड मडकं पाहायचं लोकांच्या घरचं, त्याच्या घरी तो चहा नेऊन ठेवायचा आणि आपल्याला जेव्हा प्यायचा तिथून आणायचा. आता आमच्या घरी फ्रीज नाही तर आम्ही ते ठिकाणी बबडूच्या घरी ते मोठं फ्रीज आणलं, त्याच्यात एकावर एक 7-8 माणसं झोपतात ते फ्रीज. तर माय बायको आमच्या घरचा चहा त्या फ्रीजात नेऊन ठेवते आणि ते दुपार आणते गरम करते, डबल लगे तिथं नेऊन ठेवते. हो ना, 8 माणसं झोपतात एकावर एकाशी, एवढं फ्रीज मोठं आहे बाबा. एका गटाचं फ्रीज आहे म्हणे ते एकच. किती रुपयाचं? ते 39 का 38 हजाराचं. बापू मग फ्रीजात तसंच आहे ना, डोळे पांढरे होतात आत पाहिलं तर. हो ना, मटणाची भाजी एकीकडे ठेवायचा खाना, तिथं नावच लिहिले मांसाहारी एकीकड, नाव लिहिले शाकाहारी एकीकड. आणि जे रोजच्या आटम येतं आंबे संत्रे सेब ते ठेवायचं एकीकड. त्याला काय म्हणतात, फळ का काय म्हणतात ते फ्रूट फ्रूट फळ ते ठेवायचं एकीकड. आणि जास्त गरमी झाली तिथं झोपायचं एक अलीकड बापू फ्रीज मध्ये. हा आपल्याला एसी भेटते का, मग त्या फ्रीजातच जाऊन बसायचं. हो ते खरंय. उपयोग थंड बी राहते, चटच समजा होते, अंगावर घ्यायचं काम नाही त्यात. चारा बरं सांगला चारा हे काय इथे म्हणलं का हो तिच्या तर आमचा नीती मास आहे. पायट मस्त ज्वारीचं पीठ असो का ज्वारीचं पीठ असो का कोणतं पीठ असो, हळद तेल चटणी मीठ जिरं लवंगा कलमा हे समजा एकात करायचं आणि ते असं असं मोठ्या डब्यात असं खलवायचं चांगलं 2-3 घंटे खलवायचं. ते मुरलं पाहिजेत ना. आणि मग एक डबा पायट, एक डबा दुपारी, एक डबा आता संध्याकाळी पियाचा, झोपायचं. स्वयंपाक करायचं कामच नाही. स्वयंपाक नाही करायचं. मस्त म्हणत आपल्या घरी जेवारीच कुठे स्वयंपाक कराय. असली दारू तर या दारू पिऊन यायचं तिकून पहिलंच. आणि मग तो डबा पियाचा एक डबा पियाचा आणि झोपायचं. मग काढला की मग नाही राहिला मग किती खर्च यंदा? यंदा काय लय ॲव्हरेज नाही तरी 12-13 किती एकर फिरला मग? इकडं वरुडकर मुंगाचे पुरा खवात का पोळ्याळी वरुड मूग आणि इकडं येऊ तिकडं भुईमूग. बाबा सूर्यफूल लावलं यंदा. अरे बापरे, बेसरमीचे फुलं तर लय लावले रे. मग ते हे होतील ना न्यायचे ते आता राखते वानरावर. हो आता 2-3 तारखेला न्यायची ती असं का लग्नाची. गाडी एक मधुदाची आहे, मधुदाच्या 2 गाड्या आणि एक त्या एक गणेशची ती आपण पत्र आणायला देती ती का. हो ती मस्त आहे ती एक, त्याच्या 2 गाड्या आहेत. बाबा सूर्यफूल तर लय म्हणते मग. हो नाही बेसरमीचे फुलं न्यायचे. यंदा कुठे न्यायचे मग बेसरमीचे फुलं? ते न्यायचे कर्नाटकला नेऊन आहे तर कन्याकुमारी.
यंदा झेंडूची फुल कोण घेत नाही का? नाही झेंडू पेरलाच नाही आम्ही, फेकून द्यायला लागते तिकून आणून फुलावर. हो तिकडून फुलावर फेकतात ते. ते काय काम? काही कमी नाही ते. तिकडून आणायचं आणि फुलावर फेकून द्यायचं. निवडकी झाली काय इतक्या लवकर? अरे ते लोक जेवत नाहीत का आपल्या घरी?